हरि ओम. हरि ओम. गुरुदेव दत्त. ओम अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमो नमः. ध्यानमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः. अज्ञानान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयाः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमो नमः. गुरुमाता गुरुपिता गुरुआमची कुलदेवता जो गुरु पूजे परवता मार्गुणीने. मज हृदयी सद्गुरु जेनी तारिलो संसार पुरु. विशेषमती अत्यादर विवेकावरी जाणते नो गुरु भजिजे. जेने कृतकार्या कृतार्थ होईजे. जैसे मूळ सिंचने पल्लव शाखा संतोषती. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगमवल्ली हेलाविली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाखविले रूप. चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेचा केला से गौरव. भवार्णवी नाम करावया. नाम म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी. एकतारी होवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेसी. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढ धारमनी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. गंगा गोमतीर् गोपतीर् गणपतीर्
गोविंद गोवर्धनम गीता गोमय गौरी जो गिरिसुता गर्गा गिरा गौतमा गायत्री गरुडो गदाधर दया गंभीर गोदावरी गंधर्व ग्रह गोप गोकुलगणा कुलगणा कुलभूषण वाणीभूषण योगभूषण ब्रह्मभूषण कीर्तिभूषण ब्रह्मज्ञान गंगा गोदावरी गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमानवती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र स्तरीता पूर्ण रूप गंगा पवित्र गंगा गंगा पवित्र नर्मदा पवित्र सरस्वती माता पवित्र गोदावरी माता पवित्र शरयू माता पवित्र क्षिप्रा पवित्र गंगा कोणती ज्ञानाची गंगा खरी गंगा मूळ गंगा गंगेचा मूळ ऋषीचा मूळ ज्ञानाचा मूळ धर्माचं मूळ हे गहन आहे गुप्त आहे अनाकलनीय आहे ज्ञानाचं मूळ शोधते धर्माचं मूळ शोधू नये जाती धर्म गेली पाहिजे अंधश्रद्धा गेली पाहिजे अज्ञान दूर झाले पाहिजे जाती धर्म म्हणू नये परब्रह्म तत्व भक्ती तत्व ज्ञान तत्व नामस्मरण तत्व एक नाम हरी द्वैत नाम दोरी अद्वैत पुस्तरी विरळ जाणे विरळ विमल ज्ञान आत्मज्ञान ब्रह्मज्ञान निजज्ञान परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान दिव्य ज्ञान गुह्य ज्ञान ज्ञान दोन प्रकारचे आहे ज्ञान दोन प्रकारचे निज ज्ञानाते गोमती बाबा अक्षरांच्या गाठी ब्रह्मज्ञानाते गोमटी गोमटे ब्रह्मज्ञान आहे परम तत्वाचं ज्ञान आहे परब्रह्माचं ज्ञान गुह्य ज्ञान सिद्ध महायुगी पुरुषांशिवाय प्राप्त होणार नाही दिव्य ज्ञानाची प्राप्ती परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होण्याची प्राप्ती पराविद्या अपराविद्या विद्येचे दोन प्रकार एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या ब्रह्मविद्या ही परवाणीच्या पलीकडे परब्रह्मला स्वरूपाला प्राप्त करून देणारी विद्या परब्रह्म निर्गुण ब्रह्म वेगळे सगुण ब्रह्म वेगळे ब्रह्माचे दोन प्रकार एक सगुण ब्रह्म व दुसरे निर्गुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म परावाणीच्या पलीकडे परा पश्यंती मध्यम आणि वैखरी अशा चार वाणी आहेत पहिली परावाणी पहिली वैखरी वाणी दुसरी मध्यमावाणी तिसरी पशंतीवाणी आणि चौथी परावाणी परावाणीच्या पलीकडे असणारे निर्गुण परब्रह्म बोलतो आपण जी ज्या वाणीने बोलतो ती वैखरी वाणी पहिली दुसरी वाणी कंठामध्ये कंठस्थ वाणी
नामधारी राम जोडी कराय, नाम कंठी धरा तेने चूके नायर धर हरि भक्ती, राम जोडी कराय नाम कंठी धरा. कंठात मध्यभावाने पश्यंती वाणी कंठ, मध्यमावाणी कंठात, हृदयात पश्यंती वाणी. आणि बिंबीच्या देठापासून रग लागली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. भगवंताला प्राप्त करील, सद्गुरूंची कृपा प्राप्त करेल, सद्गुरूंचं ध्यान हृदयात केलं असले पाहिजे. हृदयात पश्यंती वाणी हृदयामध्ये आहे, कंठामध्ये मध्यमा वाणी आणि जिभेमध्ये वैखरी. बिंबीच्या देठापासून रग लागली पाहिजे, तळमळ असली पाहिजे. सद्गुरूंना प्राप्त करण्यासाठी तळमळ, सद्गुरू सेवा करण्याची तळमळ, सद्गुरूंचा ज्ञानोपदेश ग्रहण करण्याची तळमळ, आस लागली पाहिजे. तर ज्ञानाचा व्यास वाढेल, ज्ञानाचा विकास होईल. ज्ञान हे विमल ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, दिव्य ज्ञान, केवल ज्ञान, केवल दर्शन, केवल चारित्र्य. आचार विचार उच्चार, सदाचार व्यवहार, नित्याचार. नित्याचार, कुलधर्म कुलाचार कधीच विसरू नये. कुलधर्माला महत्व आहे. शंकरो नरका यैव कुल ज्ञानम कुलस्य पतंती पितरो याईशा लुप्त पिंडो दत्तपुर्या. श्रद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण, पूर्वजांना न विसरता, विस्मरण न होता, पूर्वजांचं अबाधित नित्य सर्वकाळ स्मरण. माता पिता पूर्वज, मातृकुळ पितृकुळ, आचार्य गुरुकुल, कुलधर्म कुलाचार कधीच टाळायचे नसतात. जिथे कुलधर्माचा, कुलाचाराचा, स्वधर्माचा, स्वकर्माचा, स्वकर्तव्याचा लोप होतो, विस्मरण होते, त्या व्यक्तीची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, अशांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, शाश्वत शांतीची प्राप्ती होणार. वर्णसंकर होईल, धर्मसंकर होईल, बुद्धिभेद होईल, बुद्धी भ्रमिष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बुद्धी शुद्ध, स्थिर, कॉन्स्टंट राहू शकणार नाही. ज्या ठिकाणी कुलधर्म कुलाचार, श्राद्ध पक्ष, श्राद्ध पितरांचा तर्पण, पितरांना शांती मिळत नाही, त्या कुळाचा विनाश झाल्याशिवाय, अधोगती झाल्याशिवाय, अशांती निर्माण झाल्याशिवाय, त्या कुळामध्ये दुःखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. ज्या ठिकाणी कुलधर्म कुलाचार ज्या कुटुंबामध्ये कुळामध्ये होतात, हिंदू धर्म संस्कृतीचं संरक्षण होतं, संस्कृती संवर्धन होते, त्या कुटुंबाचा विकास, प्रगती, सुख, शांती, समृद्धी, संतती, आनंदाची प्राप्ती, सकल ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, संततीचा भाग्योदय, वंशाचा भाग्योदय, पण मग शांतीचा लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण कुलधर्म कुलाचार प्रत्येक हिंदू धर्म संस्कृतीने सांगितलेल्या नियमानुसार
अबाधित कर्तव्या बुद्धीने निष्काम कर्म करून निस्वार्थ बुद्धीने कुलधर्म कुलाचार संपन्न केलेच पाहिजे. हिंदू संस्कृतीचं संरक्षणच केले पाहिजे. हिंदू संस्कृती सर्व धर्म समभाव समदृष्टी ही प्रत्येक जीवाला मानवी जीवाला संरक्षण करणारी भगवंताची शक्ती आहे. भगवंताची कृपा समजावी. हिंदू धर्म संस्कृतीचं देशाचं राष्ट्राचं मानवी जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदू संस्कृतीचं संवर्धन केलं पाहिजे, वाढ केली पाहिजे. हिंदू धर्माचा ऱ्हास होता कामा नाही. धर्म आचार प्रभो धर्म. आपलं दैनंदिन जीवन आचार संपन्न असावं. वैदिक संस्कृतीचं संरक्षण करता आली पाहिजे. वैदिक धर्माचं आचरण करता आली पाहिजे, केले पाहिजे, असले पाहिजे. संस्कृती संवर्धन, संस्कृतीचं रक्षण सर्व धर्मांपर्यंतच्या मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू सर्व धर्माने सर्व भावाने मला, गोपाल श्रीकृष्ण भगवान म्हणतात, मला एकट्याला शरण ये. सर्व धर्म जाती भेद सोडून मला मानवी एक तत्व एक धर्म अभेद बुद्धीने निर्भयी द्वेषरहित मानवाला कलंकित करणारी दुर्बुद्धी सोडून सद्बुद्धी प्राप्त करून मला एकट्याला सर्व धर्म सर्व भावाने एकट्याला शरणे मी तुला पाप मुक्त करून तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अशी भगवंताची वाणी आहे, प्रासादिक वाणी. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. तुझा योगक्षेम चरितार्थ मी चालवीन. भगवंताची वाणी आहे. फक्त तुम्हाला अनन्य भावाने शरण येऊन माझं चिंतन कर, माझं ध्यान कर. सर्व धर्माने तुम्हाला एकट्याला माझं एकट्याची भक्ती कर. मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि संसार बंधनातून तुझी सुटका करील, पाप मुक्त करील आणि तुला मोक्ष प्राप्ती करून देईल, तुला मुक्ती मिळवून देईल. असं गोपाल श्रीकृष्ण भगवंताची वाणी सर्व विश्वाला प्रासादिक वाणी वरदान ठरणारी आहे. अनन्य भावाने शरण जाणं मानवी जीवाचं आद्य कर्तव्य आहे. आचरण पवित्र पाहिजे, वाणी पवित्र पाहिजे. आचार विचार उच्चार व्यवहार आणि संगती सत्संगती. अक्रोध वैराग्यम जितेंद्रियत्वम शांती क्षमा दया जनप्रियत्वम निर्लोभ निर्मलंच नियुक्तम ज्ञानस्य चिन्हम दशलक्षणानि. ज्ञानाचे 10 लक्षण आहेत, 10 गुणधर्म आहेत. अक्रोधत्व, क्रोध येता कामा नये, राग येता कामा नये. राग आणि क्रोध जीवाला घातक असतो, धोका निर्माण करीत असतो, अशांती निर्माण करीत असतो, दैनंदिन कार्यात विघ्न निर्माण करीत असतो. क्रोधरहित जीवन, वैराग्य पाहिजे. कसं ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होती. ब्रह्मानंदाचा अधिकारी कोण? जो निर्विषय झालेला आहे, ज्याचे विषय सुटलेले आहेत, षड विकारातून जो मुक्त झालेला आहे. षड विकारावर ज्याचं नियंत्रण आहे, याच्या इंद्रियावर मनाचं नियंत्रण नाही, तो निर्विषय होऊ शकणार नाही. परमार्थमा धन जोडी संतांचे चरण.
परमार्थ महाधनी साधकाचा, मुमुक्ष साधकाचा, भक्ताचा पहिला परम विषय आहे. एकच विषय, एकच तत्व, एकच भक्ती, एकच देव. आपले देव रोज बदलतात, क्षणाक्षणाला आपले देव बदलतात, विषय बदलतात. घटकेत मंदिरात घटकेत देवाजवळ, घटकेत संताजवळ, घटकेमध्ये क्षणात साधूंजवळ, सत्पुरुषांजवळ, गुरूंजवळ आपले देव बदलतात, आपले विषय बदलतात. पण एकच विषय भक्ताचा, एकच विषय. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे दी. तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. निर्विषय होण्यासाठी भक्ताचा परमार्थ महाधन, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. लौकिक व्यवहारावरच नाही भक्ताला, वैराग्यशील भक्ताला, साधकाला लौकिक व्यवहारामध्ये तो जास्ती गुंतत नाही, आसक्त होत नाही, निरासक्त बनतो. त्याला आशा नसते. आशा फक्त भगवत प्राप्तीची, मुक्त होण्याची आशा, नामस्मरणाची, नामचिंतनाची आशा, ध्यान धरणाची योग साधना, तपश्चर्या करण्याची साधना. सिद्धयोगी महापुरुषांचा एकच विषय परब्रह्मस्वरूपाची, परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांना अखंड तळमळ लागलेली असते. त्यांना कसली आशा नसते. त्यांचं ज्ञान विस्तारित झाल्याशिवाय ज्ञान हे ज्ञानाचा विस्तार झाला का, मर्यादित नको, अमर्याद ज्ञान, गुह्य ज्ञान, दिव्य ज्ञान. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग सिद्ध कालेनात्मने विंदते. त्रिकाल बाधित भूतकाळात होतं, वर्तमान काळात असणार आहे आणि भविष्य काळात अखंड सूर्यप्रकाश सतत ज्ञानाचा नंदादीप तेवत राहणार असं साधकाचं ज्ञान. साधकाला सिद्ध गुरु योगी पुरुषांच्या परमसेवेने, परमकृपा आशीर्वादाने, परम सान्निध्याने, तपश्चर्येने, योग साधना केल्याने, सांख्ययोग शास्त्राचा, वेदांत शास्त्राचा, परमानंदाचा विचार असल्याशिवाय, तळमळ असल्याशिवाय, भगवंताच्या भेटीची तळमळ असल्याशिवाय, आस असल्याशिवाय ज्ञानाचा व्यास विस्तार होणार. आपल्याला आशा, निरपेक्ष आशा असावी, आस असावी लागते. भगवंत गुरु प्राप्त करण्याची, गुरुसेवा करण्याची, सिद्धमहायोगी पुरुषांची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्याची आस असावी लागते. आणि संसारावर उदास व्हावं लागतं. संसारात सुख नाही, संसार सोडून परमार्थ करू नये, आशा गेली पाहिजे. कोणी उठेल, कोणी लंगोटी घालेल, कोणी संन्यासी बनेल, संसार करून परमार्थ करावा हा धर्म, वैदिक सिद्धांत आहे. आशेपाशी आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावी तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिते दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत भावे, तेव्हाची निघावे घरातून. तुका म्हणे जरी युगाची तातडी, आशेची बिबुडी करी आली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आशेपाशी काम, आशेपाशी धर्म, आशेपाशी नेम नानात्वाची, आशेपाशी येती, आशेपाशी जाती, आशेपाशी वस्ती अहंकाराची. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे घरातून. तेव्हाची निघावे घरातून. वैराग्य निर्माण व्हावे लागते, तळमळ असावी लागते, भगवंताच्या प्राप्तीची आस असावी लागते.
तुका म्हणे जरी योगाची तातडी आशीची निबुडी करी आली. योग साधना सांख्यशास्त्राचं योग तपस्वी साधना करण्यासाठी जीवाला तळमळ असावी लागते. कुठल्याही प्रकारच्या आशेतून मुक्त झाल्याशिवाय, षडविकारातून वासनेतून मुक्त झाल्याशिवाय, विषय विकारातून मुक्त झाल्याशिवाय, वासना केल्याशिवाय, निर्विषय बनल्याशिवाय, उदास इंद्रियांवर विजय प्राप्त केल्याशिवाय, उदासीन असल्याशिवाय योग साधन नाही. सांख्यशास्त्र सांगते निर्विषय मन असल्याशिवाय संन्यास धर्म घेता येत नाही, संन्यासी बनता येत नाही. वैराग्याने संन्यास घेणं वेगळं, पण वैराग्याने संन्यास प्राप्त होणं वेगळं. वैराग्याने अधोगती बाई, संसार नाही परमार्थ नाही. मुक्ती मिळणार नाही, सद्गती मिळणार नाही, जीवाचा उद्धार, आत्म्याचा उद्धार होणार नाही. वैराग्याने उद्धार होणार नाही. वैराग्य असल्याशिवाय आत्म्याला मुक्ती नाही, जीवाचा उद्धार नाही. उदासीन राहणं महत्वाचं आहे. संसारात करून परमार्थ करा. सरळ मार्ग कलियुगातला नामस्मरण, भगवंताला प्राप्त करण्याचे 4 मार्ग आहेत. सत्ययुगामध्ये हंसवर्ण होता, 5000 वर्षाचा आयुष्य. 12.5 वर्ष, 1000 वर्षाचं आयुष्य सत्ययुगामध्ये एकच वर्ण, गाय आणि हिंस्र, वाघ, सिंह, गंगेवर एकत्र पाणी प्यायचे. निर्भय बुद्धिमती, निस्वार्थ बुद्धी. द्वैत नव्हतं, द्वेष मत्सर नव्हता, क्रोध नव्हता. हितशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. रोग्या विषतुल्या लागे हे मिष्टान्न, तोंडाची कारण चवी नाही. तुका म्हणे रोग वैद्याचे अगदी परिजगी नाही करी उपकार. रोग, द्वेषाचा रोग, क्रोधाचा रोग, अहंकाराचा रोग, अहंकाराची बाधा ही जास्ती त्रासदायक असते. अहंकार गेला पाहिजे, तमोगुण गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे, भेद गेले पाहिजे, जातीभेद गेले पाहिजे. भेद रहित अभेद प्रवृत्ती साधू संतांची, महात्म्यांची असते. योगी तपस्वी महापुरुषांची असते. सांख्यशास्त्र सुद्धा वेदांत शास्त्र बाई अहितापासून काढिती, हित देवनी वाढविती. नाही का श्रुती परावती माऊली या जग. श्रुती माऊली, वेद माऊली, वेद माता. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या हिताचे काय, अनहिताचे काय. हिताचा ज्ञानोपदेश प्राचीन ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे. भक्तांच्या उद्धारासाठी, विश्वामध्ये शांती प्रस्थापित होण्यासाठी, शांती प्राप्त होण्यासाठी, शांती मिळविण्यासाठी विश्वाला ज्ञानोपदेश करून ठेवलेला आहे प्राचीन ऋषीमुनींनी, नवनारायणांनी, गोपाल श्रीकृष्ण भगवंतांनी. शैव पंथ, वैष्णव पंथ, वैष्णव धर्म, शैव पंथ, पंथ अनेक प्रकारचे आहेत. सरस्वती, गिरीपुरी, भारती, सरस्वती, संन्याशांचे सुद्धा पंथ आहे. सरस्वती पंथातले वेगळे, शिवपंथातले, शैव पंथातले वेगळे, वैष्णव पंथातले वेगळे, सांख्यशास्त्राचे वेगळे, माधवाचार्य, गौडपादाचार्य, मांडोक्यान कारिका, जगद्गुरु शंकराचार्यांचे गुरु मांडोक्यान कारिका. इंग्लिशमध्ये ओंकाराची प्राप्ती, ओंकाराचं महत्व, प्रणवाक्षराचं महत्व. ओंकार तत्व कशाला म्हणतात? ओमित्रेकाक्षर ब्रह्म. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा.
देवा तुझी गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी दो अवधार ओम नमोजी आज्ञा. संपूर्ण ज्ञानेश्वरीची उत्पत्ती ओंकारातून झालेली आहे. ब्रह्मवाणी परब्रह्मवाणी परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार, सांख्यशास्त्राचा साक्षात्कार. तिने देवदर्शे परब्रह्मचे ठसे ब्रह्म ठसा. विठ्ठल रखुमाई या जोडप्यांची ब्रह्मवृंदांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तिन्ही देवीचे परब्रह्मचे ठसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मचे ठसे ब्रह्म ठसा प्रस्थापित केलेला आहे. सगळा परमार्थ वैष्णव धर्मांचा परमार्थ, हिंदू धर्म संस्कृतीचं संरक्षण करणारा परमार्थ, वैष्णव सम्राट शिवसम्राट सांख्यशास्त्राचे वेदांत शास्त्राचे प्रणेते नवनारायण